नमस्कार. क्वारंटाईन कट्टाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मी दीपाली आज हा कार्यक्रम कंडक्ट करतेय आणि कविता आणि दीप्ती या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळताय. आज आमच्या कट्ट्यावर एक अशी गोड मैत्रीण भेटायला आलीये, जिला तुम्ही गेल्या वर्षी तुला पाहते रे या झी मराठीवरच्या लोकप्रिय मालिकेत आई साहेब या भूमिकेत पाहत आलाय. जास्त वेळ न घालवता मी तिचं स्वागत करते. स्वागत आहे विद्या करंजीकर. नमस्कार. नमस्कार विद्या. खूप छान वाटतंय आज आमच्या या कट्ट्यावर तू भेटायला आलीयस आम्हाला. मला सुद्धा खूप आनंद झालाय. तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना माझा मनःपूर्वक नमस्कार. हो, आणि गमतीचा भाग असा आहे ना की आतापर्यंतचे आमचे सगळे पाहुणे आम्हाला इंडियातून भेटायला येत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे रात्र असेल तर आपल्याकडे दिवस असतो, किंवा आपल्याकडे रात्र असेल तर तिथे दिवस असतो. पण आज मस्त वाटतंय आम्हाला की आपण एकाच टाइम झोन मध्ये आहोत. येस. सगळ्यात पहिल्यांदा मला तुझं अभिनंदन करायला आवडेल, कारण आई साहेब या भूमिकेतून आता तू आजी साहेब या भूमिकेत आहेस सध्या. तर कसं काय ग, म्हणजे क्वारंटाईन मध्ये असा गोड नातू आहे घरात, आणि कसा तुझा वेळ चाललाय? थँक्यू सो मच. खरंच आजी झाल्याचा मला मनापासून आनंद झालाय, आणि ह्या क्वारंटाईनचा जो वेळ आहे तो या नातवासोबत घालवायला मला खूप मजा येते. एक वेगळंच फिलिंग असतं माहितीये. आई असतो तेव्हा खूप वेगळं असतं, पण आजी झाल्यानंतर ते फिलिंग खूप वेगळं असतं, आणि त्याच्या प्रत्येक गोष्टी माझ्या रोज डोळ्यासमोर घडतात आणि मी त्या खूप एन्जॉय करते. कदाचित सगळ्यांना क्वारंटाईन कठीण जात असेल, पण माझ्या दृष्टीने हे मला एक छानसं वरदान मिळालंय की ह्या वेळेचा उपयोग माझ्या नातवाच्या सोबत मला करता येतो. हो, आणि जास्तीत जास्त वेळ तुला आता नातवासोबत आणि मुलीसोबत घालवता आणि येतो. त्यासाठीच मी आता अमेरिकेला पण आलीये, हो खास नातवासाठी. हो, खरे. तर मला हे कधीच माहित नव्हतं, किंवा आपल्या इतक्या डिटेल गप्पा कधी झाल्या नव्हत्या विद्या. पण या क्षेत्रामध्ये म्हणजे तू अनेक मालिकांमधून, अनेक व्यावसायिक नाटकांमधून आणि चित्रपटांमधून दिसतेच आहेस आम्हाला. मला जोगवातली ही तुझी भूमिका अगदी स्पष्टपणे आठवते. तर म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर असं मला जाणून घ्यायचंय की तू आधीपासूनच ठरवलं होतंस या क्षेत्रात यायचं, का ओघाने आलीस? नाही, मी ठरवून आले. अगदी लहानपणापासून मी नाटकात कामं करत होते, म्हणजे अगदी दुसरीत असल्यापासून. तुला आठवतंय तेव्हा आपल्याकडे किलबिल नावाचा कार्यक्रम असायचा दूरदर्शनवर. हो हो. तर त्याच्यात आम्ही एक छोटंसं नाटुकलं सादर केलं होतं. आपल्याला दुसरीला एक धडा होता आम्हाला, अति तिथं माती. त्याच्यात एक राजाचा वगैरे काहीतरी रोल होता, तो मी केलं होतं. ते माझं पहिलं नाटक, पण अगदी दुसरीत होतं. त्याच्यानंतर दरवर्षी शाळेत प्रत्येक वेळेला नाट्य स्पर्धेत भाग घेत गेले. नंतर बालरंगभूमीशी कनेक्ट होता माझा बऱ्यापैकी. दरवर्षी शाळेत बक्षिसं आणणं, आणि नंतर आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा अशी नाटकात कामं करतच होते. जेव्हा असं वाटलं की हे आपलं करिअर होऊ शकतं, तेव्हा माझ्या दृष्टीने एक अशी चांगली गोष्ट घडली की नाट्य संपदेचे प्रभाकर पणशीकर यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक जाहिरात दिली होती की आम्हाला व्यावसायिक रंगभूमीसाठी नवीन चेहरे हवेत. आणि मी तेव्हा जस्ट काहीतरी FY ला वगैरे होते, माझं कॉलेज ML डहाणूकर कॉलेज. तर मी ती जाहिरात वाचली आणि परस्पर ऍप्लिकेशन केलं. घरी माहिती नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला की इंटरव्ह्यूला या म्हणून. मी गेले, इंटरव्ह्यू झाला. सुधाताई करमरकर आणि पणशीकरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि मला म्हणाले, चांगलं करतेस तू, तुला कळवू आम्ही काय ते. म्हटलं बरं. मी घरी आले, काय घरी माहिती नव्हतं. नंतर मग दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये गेले आणि मला असं वाटलं की आपण एंटर करताना सगळे आपल्याकडे असं बघतायत. मला 2 मिनिटं कळलं नाही असं काय झालं, मी काही ड्रेस काही वेगळा आहे का वगैरे. पण मी आपली चालत गेले आणि समोरच कॉरिडॉरच्या समोर महाराष्ट्र वाङ्मय मंडळाचा, म्हणजे मराठी वाङ्मय मंडळाचा बोर्ड असतो. तिथेच मोठा फोटो लावला होता. त्यावेळेच्या नवा काळमध्ये आमचा फोटो आले होते की हे आमचे नवीन व्यावसायिक रंगभूमीवरचे चेहरे. आणि नाट्य संबंधी डायरेक्ट बातमी दिली होती, आणि तेव्हा मला ते पेपर मधून कळलं की आपलं सिलेक्शन झालंय. मग सगळे कॉलेजमध्ये ये मस्त मज्जा मज्जा वगैरे असं. म्हणजे तर केवढं तेव्हा मोठं पहिल्या सरप्राईज आहे की त्यांनी तुला कळवायच्या आधीच बाकी इतर लोकांना कळलं होतं की होतं. ती आणि भूमिका मग करणार आहेस. येस, आणि त्यांचं पहिलं मी निष्पाप नाटक केलं. तेव्हा ती सविता प्रभुणे रोल करायची. तिचं काहीतरी शूटिंग होतं आणि मी FY ला होते, त्यामुळे मला अगदी पूर्ण वेळ करणं शक्य नव्हतं. पण कॉलेजच्या सुट्टीमध्ये मी तो रोल केला. ते माझं तसं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक, निष्पाप नाट्य बरं संपदेचं. बरं. आणि मला वाटतं तू नाना पाटेकरांबरोबर काम केलं होतंस एका नाटकात. हो.
त्याच्यानंतर काय झालं की आपल्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात युथ फेस्टिवलच्या, तर एका युथ फेस्टिवलच्या कॉम्पिटिशन मध्ये मी भक्तीताईंचं ती फुलराणी सादर केलं होतं. आणि तेव्हा परीक्षक होता प्रकाश बुद्धिसागर. त्याच्यात मला पहिलं बक्षीस त्यांनी दिलं. आणि नंतर मग गोल्ड मेडल मिळालं त्याच्यासाठी, म्हणजे युनिव्हर्सिटीचं. आणि प्रकाश मला म्हणाला की मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी, जरा 5-10 मिनिटं थांब. मी थांबले. तर म्हणा की मी नाटक करतोय व्यावसायिक रंगभूमीवर, तू काम करशील का? मी एकदम म्हणजे अनएक्सपेक्ट होतो मला की डायरेक्टच प्रकाश बुद्धिसागरांनी विचारावं. तर म्हटलं मी घरी विचारते आणि सांगते, असं आपलं टिपिकल उत्तर दिलं मी. त्यामुळे ठीक आहे, पण तुला जर कळलं तुला कोणाबरोबर काम करायचंय तर मला वाटतं तू लगेच हो म्हणशील. म्हटलं कोण आहे माझ्या अपोजिट? तर म्हणे नाना पाटेकर. म्हटलं बापरे. आणि मी तेव्हा जस्ट अक्षरशः टीवायची परीक्षा देणार होतो, म्हणजे दिली पण नव्हती, म्हणजे 19 वर्षाची वगैरे होती. मला एकदम दडपण आलं. तर म्हटलं हो म्हणे, पण छान रोल आहे, तू काय ते मला सांग 2 दिवसात. ओके. घरी गेले, आई बाबांशी बोलले. आमच्या घरून परवानगी होती, कारण माझे वडीलही नाटकात काम करायचे ऑफिसमध्ये, किंवा त्यांनी विजया मेहतांबरोबर कॉलेजमध्ये असतानाही केलं होतं. सो आमच्या घरून काही परवानगीचा प्रश्न नव्हता, फक्त ती परीक्षा झाल्यानंतर कर असं सांगितलं. आणि मग परीक्षा दिल्यानंतर लगेचच आमच्या रिहर्सल्स सुरू झाल्या. रवींद्रला आम्ही रिहर्सल्स करायचो. आमचं नाटक आमचं आलं आई शपथ नावाचं. 29 जुलै 1985 रोजी त्याचा पहिला प्रयोग झाला. खूप गाजलं ते नाटक. मोठे मोठे रिव्ह्यूज आले, सगळ्यांनी अगदी खूप भरभरून दिलं. नाना पाटेकरच्या मुलीचा माझा रोल होता आणि सोनाली जोशीचा एक आणखीन रोल त्याच्यात करायची. त्या तिघांचंच नाटक होतं. लेखक मंगेश कुलकर्णी आणि दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर. ते माझं पहिलं खूप गाजलेलं नाटक होतं. पण हे सोनाली जोशी म्हणजे सुधीर जोशींच्या करेक्ट, त्यांची मिसेस, त्यांची बायको. हो, त्यांची बायको. त्यामुळे सोनाली जोशी एकदम कळते. त्याही पूर्वी खूप कामं करायच्या. हो, खूप काम करायची. अगदी. ती पुरुषमध्ये वगैरे पण केलं होतं काम सोनालीने. बरोबर. आता ती पुण्याला असते, माझा आहे कॉन्टॅक्ट तसा तिच्याशी. बरोबर. पण मग तुझं लग्न झाल्यानंतर हा व्यवसाय तू सोडून अमेरिकेला आलीस, तर कसं काय, म्हणजे तुला जड नाही गेलं तेव्हा? एकदम इतकं छान सगळं नाट्य व्यवसाय सोडून इथे आल्यानंतर मिस केलं नाही. असशील सगळं नाटक तू? हा, केलं. म्हणजे काय काय आता प्रसंग पण खूप घडत असतात आपल्या. ऍक्च्युअली इनफॅक्ट ह्या आई शपथचीच एक गंमत सांगते तुला. आमचं नाटक म्हटलं ना 29 जुलैला ओपन होणार होतं, आणि 26 जुलैला माझ्या सख्ख्या बहिणीचा साखरपुडा होता. आमच्या रिहर्सल्स, ग्रँड रिहर्सल्स सुरू झाल्या होत्या रवींद्रला. तर मी त्या दिवशी प्रकाशला म्हटलं होतं की आजच्या दिवस मला फक्त लवकर सोड, कारण आम्ही अक्षरशः सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत रवींद्र बुक केलं होतं आणि तिथेच रिहर्सल करायचं. म्हटलं आज मला प्लीज 4 वाजता सोड, 5 वाजता मला साखरपुड्याला जायचंय, बहिणीचाच साखरपुडा. ठीक आहे आता सुरू कर. आम्ही सुरू केलं रिहर्सल्स. आणि माझं तेव्हा प्रॉपर्टीमध्ये माझ्या हातात घड्याळ वगैरे काही नव्हतं, मोबाईलचा प्रश्नच नाही. 1985 ची गोष्ट. रिहर्सल होत्या, एक पहिली झाली, दुसरी झाली, रन थ्रू. आणि माझं घड्याळाकडे लक्ष नाही. आणि थोड्या वेळाने आपला बॅकस्टेजवरचा एक माणूस मला म्हणाला, विद्याताई, तुमच्या घरून आतापर्यंत रवींद्रला 5 वेळा फोन आला. म्हटलं बापरे, काय रे, किती वाजले? तर म्हणे 4:45. म्हटलं आई शपथ. मला एकदम आई गं, म्हटलं सगळे घरात नातेवाईक मंडळी आणि सख्या बहिणीचा साखरपुडा पार्ल्याला, मी पार्ल्याला राहायचे. म्हटलं बापरे. माझी एक्झिट म्हणून मी बाहेर आले होते, विंग मध्ये आले होते. नंतर माझी एंट्री होती परत, आणि नानाचा परफॉर्मन्स चालू होता स्टेजवरती, ग्रँड रिहर्सल. मी एंट्री घेतली आणि हात वरती केला आणि प्रकाशला म्हटलं हॅलो, मला जायचंय. नाना खूप चिडला, कारण एवढं इंटेन्स नाटक, आणि तो म्हणे ए काय, व्हॉट इज दिस? म्हटलं काही नाही, मी प्रकाशला सांगितलंय मला जायचंय. तो म्हणे अरे काय काय चाललंय काय? तो चिडला खूप. प्रकाश मला, विद्या, म्हटलं अरे मी तुला सकाळीच सांगितलं की मला 4 वाजताच होतं, तर 4:45 झाले. माझ्या घरून 5-5 वेळा फोन येत आहेत, माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे, मला जायचंय. नाना म्हणाले, ए तुझा साखरपुडा नाहीये ना, जायचं नाही. मला एकदम रडायलाच यायला लागलं. म्हटलं बापरे, तिथे खूपच हे झाले अपसेट. मी प्रकाशला म्हटलं मी चालले, मी निघाले. बाहेर पडले आणि रिक्षा काय टॅक्सी करून पार्ल्याला पोहोचले. साखरपुडा झाला, घरी सगळे वाटच बघत होते की काय तू कमाल आहे वगैरे वगैरे, व्हॉट एव्हर झालं. रात्री प्रकाशचा फोन आला मला, काय झाला का साखरपुडा? म्हटलं हो. बरं मग उद्या सकाळी 8 वाजता प्रॅक्टिस आहे. म्हटलं मी नाही करणार. म्हणे काय? म्हटलं मला नाही करायचं नाटक. मी काय वेडी आहेस का? आपल्या फुल पेजेस ऍड्स चालू आहेत पेपरमध्ये, क्वार्टर पेजची जाहिराती दिल्या होत्या, भन्शाली प्रोडक्शनचं होतं. तर म्हणे काय तुझे नानाचे एवढे मोठे पोस्टर्स लागलेत आणि नाही काय करणार, काय काय करतेस तू असं? म्हटलं अरे तू कसं बोलला, मला खूप वाईट वाटतंय, मला खूप रडायला येतं, मी नाही येणार. ते म्हणे तुला माहिती ना त्याचा स्वभाव कसा आहे, तू ये. हो नाही करता करता मी गेले रिहर्सलला. 2-3 दिवस रिहर्सल केल्या. 29ला नाटक ओपन झालं.
उत्कृष्ट प्रयोग झाला. नाटक लिहिलंच खूप छान होतं मंगेशनी आणि त्याच्यात नाना पण प्रेमळ पित्याची त्याची भूमिका होती. तर तो छानच करायचा त्याचा आणि माझं आमचं दोघांचंच मेन रोल त्याच्यात होतं. नाटक संपलं, सगळे तुडुंब गर्दी, सगळ्यांनी खूप टाळ्या येऊन सगळे भेटत होते. वाव, नवीन अभिनेत्री अमुक तमुक असं झालं. मग नाना आला, मला म्हणाला, बबड्या, माझं आणि त्याच्यात नाव बबड्या होतं, बबड्या छान काम केलंस. अशी मिठी मारली आणि म्हणाला, चल आज माझ्याकडून पार्टी. मग आम्हाला सगळ्यांनी जिप्सीला जेवायला घेऊन गेला. वा 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 वा. अशी ती एक आठवण आहे. पण तेव्हा तो खूप चिडला होता मात्र. बरोबर आहे. आणि तू ब्रह्मचारीत सुद्धा काम करायचीस का? हो, लग्नाच्या आधीचं माझं शेवटचं नाटक ब्रह्मचारी. हम्म. प्रशांत दामले, वर्षा उसगावकर, मी, चेतन दळवी अशी आमची टीम होती आणि शिवाय इतर पण खूप जण होते त्याच्यात. हम्म. आणि खूप दौरे आम्ही करायचो आणि सुधीरचं नाटक होतं ते, सुधीर भटचं, सुयोगचं. त्यामुळे खूप छान तो आमचे लाडही करायचा. त्यात कसं जरा कलाकारांना तुला अनुभव असेलच, की कलाकारांना खूप खूप छान ट्रीट करतो तो. त्यामुळे त्याचा व्यवस्थित चाललेला असायचा. आम्ही जवळजवळ 500 प्रयोग केले. मी काहीतरी त्याचे 187 प्रयोग केले लग्नाच्या आधी. नंतर माझी रिप्लेसमेंट दिली मी. पण खूप मजा यायची तो रोल करायला सुद्धा. त्रिवेणीचा रोल मी करायचे. त्या दरम्यान एक असंच एक प्रसंग आहे, त्याची एक आठवण सांगते. मी नाशिकचा प्रयोग करून मुंबईला निघालो होतो आणि ही 1986 ची गोष्ट आहे. तेव्हा माहितीये नाटक उशिराच सुरू व्हायचं, 9चं नाही 10 आणि 3 अंकी नाटक, सो संपायला 1. त्याच्या पुढे सगळ्यांची जेवण सगळं होऊन 2 वाजता बस सोडणार. सकाळी पहाटे पोचायला 6 वगैरे वाजायचेच मुंबईत. तर तेव्हा तर काय ट्रॅफिक आणि तो घाट बीट सगळं डेंजरस होतं. आम्ही काहीतरी 2ला शार्प निघालो तिथून. नाशिकहून निघालो आणि आम्ही वाडीवऱ्याला आलो आणि आमचा ड्रायव्हर, तेव्हा मला वाटतं ह्यांची गाडी होती, कोणाची गाडी होती, रंग साधनाची वगैरे मला वाटतं, मला आता आठवत नाही कोणाची गाडी होती. पण गाडी होती आणि ड्रायव्हर होता त्याच्यावर, अनवर, आणि तो सॉलिड फास्ट चालला होता आणि समोरून एका ट्रकने ठोकली गाडी. ठोकली म्हणजे असं झालं, जस्ट एक 3 मिनिटं आधी ड्रायव्हरच्या पाठच्या सीटला वर्षा उसगावकर बसायची, तिच्या समोर मी, माझ्या पाठी प्रशांत, मग चेतन, अशी सगळे अख्खी लोक बसायची. ती आणि ह्या साईडला ते बिवलकर काका आणि दिनेश करमरकर काका असे बसायचे. ती जस्ट 1-2 मिनिटं उठली तिथून आणि मला म्हणाली, विद्या तुझ्याकडे पाणी आहे का प्यायला? म्हटलं अगं माझ्याकडे नाहीये, काकांकडे असेल. म्हणून मी त्यांच्याकडून घेतली बॉटल आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली, तिची जागा सोडून, आणि बसली आणि विदिन फ्रॅक्शन 2 मिनिटात अनवरनी गाडी ठोकली ट्रकवर आणि सगळ्या काचा तिच्या सीटवर आल्या, पूर्ण माझ्या पायाशी अख्ख्या पडलेल्या. आम्ही दोघे अशा हे झालेलो, पाठी प्रशांत, हा, तो सगळ्या आपटले, कुठे कुठे प्रत्येकाला मुक्कामार. आम्ही पण खाली बसलो, पण ऍटलीस्ट काचा बिचा तिला घुसल्या नाही, म्हणजे ती वाचली खरंच. आणि मग सगळं सोपस्कार झाले. मग आम्ही निघालो तरी, कारण तेव्हा नाटक इतकं चालत होतं. दुसऱ्या दिवशी साहित्याला प्रयोग होता 11:30चा आणि फुल हाऊसफुल प्रयोग ऑलरेडी बुकिंग झालेलं. आम्ही बुकिंग म्हणजे आधीच घेतलेलं होतं आणि प्रयोगच होता, त्यामुळे काही करणं भाग होतं की जायला पाहिजे. आम्ही निघालो तिथून काहीतरी 4:30-5 तिथून निघालो. सगळे कसे बसे घरी गेलो 10-10:30 पर्यंत. सगळ्यांनी आवरलं, सगळ्यांना मुक्का मार लागला होता, बॅकस्टेज वाल्यांना पण, आम्हाला सगळ्या आर्टिस्टना पण. पण आम्ही परत सगळे 11 वाजता साहित्याला गेलो, तो प्रयोग केला, हाऊसफुल प्रयोग अतिशयच उत्तम झाला. कुणाला कळलंही नाही की हे सगळे जीवावर यांच्या बेतला, अशा प्रसंगातून परत आले. पण शो मस्ट गो ऑन, असे काय काय अनुभव असतात आपल्याला. हो, नाही पण तू नंतर इथे आलीस अमेरिकेला आणि तुम्ही बऱ्यापैकी स्थिरावलात इथे आणि पुन्हा तू मायदेशी गेलीस. म्हणजे जनरली लोकांचं स्वप्न असतं की अमेरिकेला जाऊन छान आयुष्य तिथे सेटल व्हायचं. तर तुम्ही पुन्हा मायदेशी आलात, तू आणि दीपक. तर पुन्हा आल्यानंतर परत एकदा इतक्या वर्षानंतर मायदेशी आल्यानंतर त्या लाईफस्टाईलशी जुळवून घेणं किंवा पुन्हा तू तुझं करिअर सुरू केलंस, ज्याला एक काही काळ ब्रेक लागला होता, तर त्यावेळेला तुला काही अडचणी आल्या का ग पुन्हा या क्षेत्रात प्रवेश करताना, किंवा आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी कसं काय स्वागत केलं तुझं पुन्हा एकदा? मला ना खरंच खूप सगळ्यांच्याकडून छान सपोर्ट मिळाला असं सांगेन मी. मला काहीच प्रॉब्लेम आला नाही, टचवूड. ऍक्च्युअली काय झालं, आम्ही जेव्हा इंडियातून अमेरिकेत आलो, दीपकच्या जॉबमुळे, नवऱ्याच्या जॉबमुळे आम्ही अमेरिकेत आलो, राहिलो. मी इकडचं लाईफही खूप एन्जॉय केलं. तुला माहितीयेच की आपण नाटकवाले आपल्याला असं गप्प बसवत नाही, त्यामुळे अमेरिकेत आल्यानंतर आम्ही आमच्या समविचारी, सेम आवडीची जी लोक आहेत त्या सगळ्यांना शोधलं. मग कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनचा ग्रुप तयार झाला, त्याच्यातून खूप नाटकं केली इथे पण.
आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हाच ठरवलं होतं की आपण इथे सेटल व्हायचं नाही, आम्हाला परत जायचंच होतं. एक तर कारण होतं माझी जी मुलगी होती तिला ना IAS करायचं होतं. त्यामुळे आफ्टर सम पिरियड म्हणजे 12वी झाल्यानंतर ती तिकडे जाणार हे निश्चित होतं. आणि मग आम्ही इथे यायचं म्हणजे थोडक्यात थोडंसं आपल्याला जेवढं लागतं तेवढं कमवायचं आणि परत आपल्या आपल्या देशात जायचं आणि आपल्या आवडीचं जे आहे ते करायचं. असं आमच्या दोघांचंही आधीपासून ठरलं होतं. त्याप्रमाणे ती जेव्हा तिचं 12वीचं झालं तेव्हा मी ठरवलं की परत जायचं इंडियात. म्हणून मी, ती आणि माझा मुलगा परत आलो. मीनवाईल काय झालं, जेव्हा आम्ही अमेरिकेत असताना सुयोगचे किंवा इतर मोहन जोशी, रीमा सगळेजण अमेरिकेत दौऱ्याला यायचे. आणि आपल्या आधीपासूनच कॉन्टॅक्ट असल्यामुळे प्रत्येक प्रयोगाला म्हणजे जेव्हा ते बे एरियात यायचे तेव्हा आमच्या घरी यायचे किंवा मी त्यांना घेऊन राजू गाईड सारखी फिरायचे, इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा, म्हणजे रेग्युलर इकडची लोक करतात तसं. पण माझे खूप कॉन्टॅक्ट चांगले होते त्यांच्याशी सगळ्यांचेच. आणि सगळे खूप एन्जॉय करायचे कारण आपल्या तर फील्डमध्ये असल्यामुळे त्यांना पण एक तो बरं वाटायचं की बोलतानाच गप्पा विषय वगैरे. त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतेच. मी जेव्हा परत अमेरिकेतून इंडियात गेले तेव्हा काय झालं की सुयोगचंच एक नाटक होतं, कबड्डी कबड्डी नावाचं, तुला आठवत असेल. त्याच्यात विनय आपटे आणि मुक्ता बर्वे काम करायचे. तर त्यांचे अमेरिकेतले दौरा ठरला त्यांचा. आणि त्यांच्या आर्टिस्टना 3 जणांचा व्हिसा नाकारण्यात आला. एक म्हणजे त्या काकूचा रोल करणारी आशा शेलार, दुसरी सुजाता देशमुख आणि तिसरे स्वतः विनय आपटे. तिघांचाही व्हिसा मिळाला नाही आणि बाकी सगळ्यांचे झाले आणि प्रयोग तर लागलेले. तर संजय मोनेनी सुधीरला सांगितलं की तू, मला असं वाटतं विद्या परत इंडियात आली आहे पण विद्याकडे व्हिसा नक्की असणार कारण दीपक अजून अमेरिकेतच आहे. तर तू तिला विचार, ती करेल हा रिप्लेसमेंटचा रोल आशाचा आणि आपण तिला घेऊन जाऊ, बाकीचे पण बघू कोण मिळत आहे ते. तर त्याच्याप्रमाणे मला त्याचा फोन आला सुधीरचा की विद्या, त्याचा काहीतरी रात्री फोन आला मला 7:30-8ला. सगळे त्याच्या ऑफिसमध्ये जमले होते आणि पण मला आवाज ऐकू येत होता की अरे काय अमुक तमुक. म्हणे असा असा प्रॉब्लेम झालाय तर तू तो दौरा करावास. 8 प्रयोग होते अमेरिकेत त्याचे, तर करशील का? म्हटलं अरे मी तोपर्यंत ते नाटकही बघितलं नव्हतं कबड्डी कबड्डी. म्हटलं अरे मी बघितलं पण नाही. तर म्हणे ते सगळं करता येईल अरेंज, पण तू करशील का, येऊ शकशील का? म्हटलं मला एक अर्धा पाऊण तास दे, मला दीपकशी अमेरिकेत बोलू दे कारण दीपक तेव्हा अमेरिकेत होता. म्हणजे ठीक आहे, मी तुला अर्धा फोन करतो. म्हटलं ओके. मी मीनवाईल दीपकला इथे फोन केला. तो कॅलिफोर्नियात होता आणि त्यामुळे सकाळ होती आणि त्याची मीटिंग वगैरे सुरू झाली नव्हती, त्यामुळे लकीली तो मला भेटला. मी त्याला म्हंटल की अरे सुधीरची अशी ऑफर आहे. तो म्हणे वाय नॉट, घे ना तू, घे नाटक आणि ये, अगदी नक्की आहे. आणि मला एका मिनिटात सांगितलं. मग परत मी सुधीरला फोन केला, म्हटलं येस मी तयार आहे. म्हणजे व्हेरी गुड. सगळे तिकडे टाळ्या वगैरे वाजवायचा आवाज आला मला त्यांच्या ह्याच्यातून, रूम मधून. त्यामुळे विद्या येते उद्या. म्हटलं कधी येतं? म्हणे अगं उद्या ना 11 वाजताच सकाळी बोरिवलीचा प्रयोग आहे, त्याच्यानंतर प्रयोगच नाही, डायरेक्ट आपल्याला जायचंय, तुला बघायला मिळणार नाही. म्हटलं बापरे. आणि तेव्हा हे सगळं ठरवण्यात काहीतरी 10:30-11 वाजले होते रात्रीच मुंबईत. नाशिकला, मी नाशिकला होते तेव्हा. तर मग मी रात्रीची नाशिकहून मुंबईला गेले. 11 वाजताची गाडी पकडून पहाटे आईकडे पोहोचले 4 वाजता पार्ल्याला. आणि आवरून 10 वाजता थिएटरला पोहोचले बोरिवलीच्या. मी गेल्यावर सगळे हा आली 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 असं झालं. खुश झाले सगळे. म्हणे आता बघ प्रयोग. बघितला मी प्रयोग. मग मला सीडी दिली त्यांनी, ऑडिओ सीडी मंगेशनी, की ही ऐक आणि आपण करू. तर ठीक आहे, मी माझं पाठांतर करत होते. मीनवाईल कसं झालं की हा म्हणाला की आपण ह्या लोकांचे परत एकदा ट्राय करतोय बरं का व्हिसा. मिळाला तर मी त्यांना घेऊन जाईन. प्लीज. म्हटलं अरे हरकत नाही, माझं नाटक तयार होईल. मी एवढे पॉझिटिव्ह राहील. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. सो आम्ही साहित्यामध्ये प्रॅक्टिस करत होतो, पण कोणाचं लक्ष नव्हतं कारण त्यांना वाटत ह्यांचं होणार आहे, कशाला उगाच हिच्याबरोबर प्रॅक्टिस कर, व्हॉट एव्हर. सो पण मी आपलं सिन्सिअरली करत होते. आणि परत त्यांचा व्हिसा परत रिजेक्ट झाला. त्यामुळे आता कन्फर्म झाला की मीच जाणार. मग सुजाताचा रोल सृजा करायची, सृजा प्रभुदेसाई, कारण तिचं आणि निखिल रत्नापारखीचं दुसरं नाटक होतं लव्ह स्टोरी, ते पण येणार होतं. म्हणजे आनंद इंगळे, मुक्ता बर्वे आणि ते दोघं असं काम करायचं. मग आनंद पण ह्याच्यात एक रोल करायचा आणि मेन रोल होता विनय आपटेचा. तो कोण करणार? मग मंगेश कदमनी तो रोल केला आणि तोच डिरेक्टर होता. आणि मग असं सगळे आम्ही ठरलं की आता हे चालणार. मग परत मी नाशिकला गेले, कपडे वगैरे घेऊन मुंबईला आले आणि रात्री फ्लाय केलं. जेव्हा आम्ही फ्लाय केलं, 14:30 तासाची फ्लाईट होती. त्या फ्लाईटमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून रिहर्सल केली, कारण सगळे अवेलेबलच नव्हते तोपर्यंत. आणि तेव्हाची खरी रिहर्सल झाली आणि तिसऱ्या दिवशी प्रयोग केला आणि अप्रतिम झाला प्रयोग. फिलाडेल्फियाला प्रयोग होता. कोणाला कळलंही नाही की मी रिप्लेसमेंट आहे. खूप ग्रेट मजा आहात आली पण. तुम्ही खरंच. म्हणजे एका नाटकात एक कलाकार रिप्लेसमेंट समजू शकतो आपण, 3 कलाकार रिप्लेसमेंट आणि परत ते नाटक जसं तिकडे आपण बघतो तसंच्या तसं इथे तिकडे सादर करणं करणं खरं. 3 नवीन कलाकारांबरोबर. हॅट्स ऑफ.
पण आता जेव्हा आणि तू हा हा बोल. ह्याच्यामुळे माझे कॉन्टॅक्ट राहिले आणि मी जेव्हा इंडियात परत आले तेव्हा मंगेशनी मला विचारलं की आता तू प्रोफेशनलला करशील का? तर हा मी म्हटलं हो नक्की करेन. आता मी इंडियात आले पण आहे, मुलं मोठी झाली आहेत, माझी जबाबदारी तशी संपली, हो सो मी करू शकेन. आणि मग त्यांनी पहिलं नाटक दिलं जे त्या एका वळणावर. बरोबर ते बरोबर. माझं आणि पहिलं परत कमबॅकचं, म्हणजे 23 वर्षांनी मी कमबॅक केलं. 23 वर्षानंतर माझं पहिलं नाटक त्या एका वळणावर. आय थिंक त्याच्यात 3च कॅरेक्टर्स होते. दीपकही होता, तू होतीस आणि एक तिसरी एक अभिनेत्री होती. बरोबर. येस, आम्ही मी तिघच होतो. दीनानाथचा मधुगंधा प्रयोग कुलकर्णी तिचंच नाटक तिनेच लिहिलेलं. करेक्ट. छान मी नाटक होतं ते पण. मला वाटतं दीनानाथचा प्रयोग बघितला होता बघितलं. तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो. राईट आठवतंय मला. आणि त्याच्यानंतर छान तुझा प्रवास सुरू झाला. म्हणजे मला असं वाटतं की तू काम खूप करत होतीस पण खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचलीस ती तुला पाहते रे मुळे. आणि करेक्ट. म्हणजे मी अत्यंत प्रामाणिकपणे मी माझं मत सांगते जे अनेक प्रेक्षकांचं असेल. खूप गॅप नंतर स्मॉल स्क्रीन वरती आम्हाला एक अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत घरंदाज, करेक्ट आई साहेब या भूमिकेसाठी योग्य अशी अभिनेत्री मिळाली. आणि थँक्यू आम्हाला थँक्यू. बघताना ती आमची मैत्रीण आहे किंवा ती भूमिका तू करतेस म्हणून ते बघायला अजून छान वाटत होतं. तर थँक्यू थँक्यू. आणि आता परत लॉकडाऊन मध्ये मला वाटतं पुन्हा ती मालिका हो, प्रदर्शित करतायत याच्यावर मला बरेच जणांचे मेसेज आता येत आहेत आणि असे फोटो काढून पाठवतात लगेच आपले फॅन्स की अरे विद्याताई आता तुझा हा सीन चालू आहे. आता मला वाटतं कालच चला हवा येऊ दे मध्ये पण आमचा ते एपिसोड घेतला होता, त्याचे पण हो फोटो लगेच पाठवले लोकांनी की अरे आम्ही हो बघतो हो आणि आईसाहेब परत भेटतायत आम्हाला. हो हो. मला खूप छान वाटतं, आपल्याला इथे बघायला मिळत नाही पण तरी लोक एन्जॉय करतायत. नाही बरोबर. पण आता तुझा खूप प्रवास चालू आहे मला वाटतं इंडिया, अमेरिका, कारण मुलं आता इथे आहेत ना तुझी. हो, आता मुलं इथे आहेत आणि आता मुलीला जस्ट मुलगा झाला त्यामुळे हो मी इथे आले. पण आता जाणं येणं चालू राहील असं वाटतंय मला. चाललंय. पण त्यामुळे असं आता खूप मोठं प्रोजेक्ट नाही घेता येत. त्याचं बरोबर एक थोडंसं बरोबर. दुःख होतं कारण डेली सोप म्हटलं की कसं तुला माहितीये अडकायला होतं खूप. हो हो. 1-1.5 वर्षाची तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. जेव्हा तसं नाही. कमिटमेंट असेल तेव्हाच मी घेते. जी तुला पाहते रेच्या वेळेला मी ठरवलं होतं की आपण ही अख्खी सिरियल करायची आणि मगच अमेरिकेत जायचं. जे पूर्ण करून मग मी अमेरिकेत आले. नाही आणि मला वाटतं ती सिरियलही अशी होती की ज्याच्या शेवटही आधीच ठरला होता की ही एवढीच मर्यादित बरोबर. भागांची ही आता सुरू झाली ही इथे इथे संपणार आहे. त्यामुळे 1 वर्षाचंच कॉन्ट्रॅक्ट होतं आमचं सगळ्यांचं आणि ती ऍक्च्युअली इनफॅक्ट 11 महिन्यातच व्यवस्थित त्यांनी हो थांबवली. सगळ्यांच्या डेट्सचे म्हणजे बेसिकली सुबोध पण खूप बिझी असतो त्यामुळे हो सगळ्यांच्या डेट्सचे त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की मी एवढा एवढा वेळ देणार आणि तेवढ्या वेळात ती झाली. पण ती खूप बरोबर. प्रचंड गाजली, म्हणजे हायेस्ट टीआरपी 11 वगैरे आमच्या सिरियलला मिळालंय. अरे वा. सो लक असतं प्रत्येक सिरियलचं, कुठली चांगली होती कुठली काय. नाही खरंच. पण मग आता तू जेव्हा परत येतेस अमेरिकेत तर जुन्या सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटतेस का? काय करतात? हो, म्हणजे काय, आपल्याला मित्रमैत्रिणीशिवाय चैन पडतं का? नाही. खरंय. त्यामुळे इकडे आमचे खूप खूप ग्रुप्स आहेत इथे सुद्धा आणि सगळ्यांना आम्ही भेटतो आल्यानंतर. हम्म. इनफॅक्ट माझा एक इकडच्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, आम्ही ब्रिज खेळतो. म्हणजे मी इथे जेव्हा होते, मुलं लहान होती तेव्हा, पण आम्ही दर वीकला एकेकीच्या घरी जायचो. म्हणजे तेव्हा अगदी 11 ते 4 वाजेपर्यंत एकाच्या घरी आणि मग त्याच्यातच खाणं पिणं सगळं असं दर आठवड्याला आम्ही खेळायचो. आणि मग ब्रिज माझं चांगलं डेव्हलप झालं ते. आता मी जेव्हा परत येते तेव्हा सुद्धा तो ग्रुप आहेच, त्यामुळे मी त्याला जॉईन होते. आणि आता तर लॉकडाऊनच्या काळात आम्ही आठवड्यातून 2दा खेळतोय, पण ऑनलाईन खेळतो. प्रत्येक जण आपापल्या घरून लॉग इन होतं आणि खेळतो. अरे वा. अरे आणि काही वाचक मंडळ वगैरे पण आहे वाटतं हो, तुझं तो एक. दुसरं म्हणजे मी तुला मगाशी म्हटलं तसं कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन नावाची जी संस्था आहे हम्म. इकडची, मुकुंद मराठे यांची, म्हणजे ते संस्थापक आहेत म्हणून सगळेजण, बरेच जण आहेत त्याच्यात. तर आम्ही 3 वर्षापूर्वी इथे आलो होतो तेव्हा एक मिलिंद फाटकचं नाटक होतं, आपणासी आपणच म्हणून. तर त्याचं वाचन आम्ही केलं होतं. त्यात 2 लेडीज रोल आणि 1 जेंट्स होता. तर 2 वेगवेगळ्या लेडीज ते मी वाचले होते आणि दीपकनी. असं फुल लेंथ नाटक होतं, दीर्घांक होता मोठा आणि ते खूप लोकांना आवडलेलं. मी अक्षरशः फक्त अभिवाचन केलं होतं, परफॉर्मन्स केला नव्हता, पण प्रचंड आवडलं. तर तेव्हा दीपकने असं सुचवलं की तुम्ही ही ऍक्टिव्हिटी चालू ठेवू शकता ना, महिन्यातून एखादा कुठला तरी दिवस ठरवा. आणि ह्या लोकांनी ते खूप सिन्सिअरली पाळलंय म्हणजे. आणि मला वाटतं ह्याच वर्षी त्याला 3 वर्ष कंप्लीट झाली त्या ऍक्टिव्हिटीला. अरे वा. आणि दर शुक्रवारी ते भेटतात आणि नवीन नवीन नाटकांचं, एकांकिकेंचं किंवा दीर्घांकांचं वाचन करतात. असं चालू बरं. असतं. मस्त. आणि मध्यंतरी मी तुझे लेह लडाखचे फोटो बघितले फेसबुक वरती. हो. आम्ही जनरली फिरायला जातो पण मला वाटतं तू आणि दीपक तिथे बायकिंगला गेला होता. तो अनुभव येस. कसा होता?
फारच मस्त, अप्रतिम. पूर्ण टेरेन असं दिसतं ना बाईकवर बसल्यावर, खूप छान वाटतं. आम्हाला दोघांनाही फिरण्याची आवड आहे आणि मोटर बाईकचा आमचा एक ग्रुप आहे, पुण्याचा ग्रुप आहे. तर आम्ही सगळेजण बायका पाठी बसतो, विलन रायडर, आणि जेंट्स सगळे चालवतात. आम्ही 10 जण, म्हणजे 10 बाईक्स, आणि आम्ही 20 जण असतो. एक गाडी मोठी आम्ही बरोबर घेतो की सगळ्यांचं सामान, कारण 20 जणांचं जवळजवळ 40 सामान होतं 10-15 दिवस, 40 लगेज. मग त्यासाठी एक वेगळी गाडी बरोबर चालत असते. जेव्हा अगदीच बिकट वाट असते तेव्हा आम्ही बायका मग त्या गाडीत बसतो. अदरवाईज मग आम्ही पण पाठी बसतो. आणि खूप छान, म्हणजे आम्ही आतापर्यंत लेह लडाख, लाहोल स्पिती, अरुणाचल, भूतान अशा ट्रिप्स केलेल्या आहेत. खूपच मजा येते तिथे. मस्त मस्त. आता तुझे काही फ्युचर प्रोजेक्ट्स जे काही येत आहेत त्याबद्दल तुला काही सांगायला आवडेल? मी एक फिल्म केली आता, जी मला आता कधी येईल मला माहित नाही, पण अरुणा 67 नावाची. बर. अरुणा शानबागची कहाणी माहितीये तुला ना? हो हो हो. तर त्याच्यावरती एक फिल्म केली आहे. खूप छान फिल्म आहे. त्याच्यात स्मितानी तो रोल केला, स्मिता तांबेनी, अरुणा शानबागचा. आणि तिला ज्या मेट्रन कुशे म्हणून ज्या मॅडम होत्या, मेट्रन होत्या त्या, त्यांनी तिला सपोर्ट केला आणि त्यांनी तिला त्या केईएम मध्ये ठेवण्यासाठी मॅनेजमेंटची त्या झगडल्या की हिचं कोणी नाही आणि इथेच घडलेली गोष्ट आहे ही, तर तिला तुम्ही सांभाळलंच पाहिजे म्हणून केईएम मध्ये त्या जाईस्तोपर्यंत स्वतः अरुणा शानबाग तिकडेच ऍडमिट होती, व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होत्या. तर तिथे त्या होत्या आणि त्यांच्यासाठी ज्या लढल्या त्या मेन मेट्रन कुशे. मोठा रोल आहे माझा, खूप छान रोल आहे. तो रोल मी केला. तर तो कधी येईल माहित नाही सिनेमा, कारण हो मराठी ग. सिनेमाचा काय काय वेळेला बजेट आणि याचं असतं. तो एक माझ्या दृष्टीने खूप छान सिनेमा आहे. आणखीन एक आत्ताच केला मी, लग्न कल्लोळ म्हणून. बर बर. सिद्धार्थ जाधव आहे त्याच्यात आणि मयुरी देशमुख, प्रतीक्षा लोणकर आहे, प्रिया बेर्डे आहे, भरत गणेश, खूप खूप लोक आहेत त्याच्यात. भूषण प्रधान आहे. तो पण खूप छान झालाय. जरा जॉनर वेगळा आहे, कॉमेडी आहे. मी अशी छान यो आजी आहे, आजीच आहे त्याच्यात, अरे वा. पण मजा मजा करणारी आजी आहे त्याच्यात खूप. आणि तो पण आता तो येईल मात्र, म्हणजे त्याचं सगळं डबिंग वगैरे पण कम्प्लीट झालंय. सो होपफुली तो लवकरच रिलीज होईल. आणि अजून एक कावर म्हणून मी फिल्म केली आहे, जी प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी बरोबर. बर ती पण यायला पाहिजे पुढच्या वर्षी तरी, कारण माहित नाही पण त्यांचं काय बजेट. माझं त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे सगळं, म्हणजे डबिंग झालेलं आहे. बर. सो पाठचं चालू असेल. आणि सिरियल्स आता सांगू शकत नाही मी इंडियात गेल्याशिवाय. नाही, वेब सिरीज बरोबर मध्ये आहे. मात्र मला करायची खूप आता इच्छा आहे, कारण हल्ली वेब सिरीज एवढ्या बघितल्या जातात हो लोकांच्या. मी हो इथे आल्यापासून तर आम्ही खूप वेब सिरीज बघतोय. सो बघूया कधी हो. मिळतोय चान्स. मी आमच्या तिघींकडून, म्हणजे माझ्याकडून, दीप्तीकडून, कविताकडून तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. आणि थँक्यू. फार थँक्यू सो फार मच. असं भरपूर यश मिळू दे आणि आम्हालाही छान वाटेल तुला बघताना हे सगळं. थँक्यू. तर थँक्यू. आणि दुसरं की एक तू कविता ही खूप सुंदर वाचतेस, तर मला असं वाटतं आजच्या आपल्या क्वारंटाईन कट्टाच्या भागाची सांगता जी आहे, तर तुझ्याच छानशा कवितेनी होऊ देत. माझी नाही कविता, पण शांता शेळक्यांची एक कविता आहे, छोटीशीच आहे, ती वाचून दाखवते. पण आता आजीचा चष्मा लावायला लागेल. दुःख समंजस माझे, दुःख समंजस माझे, नाही फिरविली द्वाही. दुःख समंजस माझे, नाही फिरविली द्वाही. कधी आले आणि गेले मला कळलेही नाही. कधी आले आणि गेले मला कळलेही नाही. मला कळलेही नाही उरे पुसटशी खूण. मला कळलेही नाही उरे पुसटशी खूण. फक्त फिकट चांदणे, फक्त फिकट चांदणे, फक्त मंदावले ऊन, फक्त मंदावले ऊन. वा शांता शेळकेंची कविता आहे. वा वा वा. छोटीशी आहे, समंजस कवितेचं नाव आहे. नाही, खूप खूप सुंदर. छोटीशी म्हणून वाचेन. पैठणी पण मला त्यांची खूप आवडते, पण ती बऱ्यापैकी मोठी आणि आपल्या बऱ्याच कलाकारांनी वाचली आहे. हो हो, खूप सुंदर. सो विद्या, थँक्यू सो मच. आज छान, म्हणजे मस्त वाटतंय, रिफ्रेशिंग वाटतंय तू कट्ट्यावर आली आहेस. थँक्यू. तुम्हाला तुमच्या या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.